एंटर झालेले आहे. हनुमान आणि त्याला साथ देण्यासाठी अरविंद. टॉस बॉक्स ज्याने आम्हाला पुरस्कृत केलेले आहे श्री कैलास शेलार, श्री सरळ शेलार यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. स्वर्गीय शांताराम महादू शेलार, स्वर्गीय आत्माराम शंकर शेलार, स्वर्गीय शंकर आत्माराम लोखंडे व स्वर्गीय सुनीता कैलास शेलार यांच्या नावाने हा टॉस बॉक्स, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा टॉस बॉक्स ज्याने आम्हाला पुरस्कृत केलेला आहे कैलास शेलार, श्री सरळ शेलार, त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करते. सुनील पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचे देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त वीर तानाजी दापोडे या संघातील खेळाडू आहेत. सुनील पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक घेऊन येतोय श्रीनाथ. उद्या प्रेक्षणीय सामना असणार आहे. नितीन जोशी वर्सेस पुंडास असा सामना. क्या बात आहे. जबरदस्त फाईट प्रेक्षकांना बघायला मिळेल. एक फ्रेंडशिप मॅच प्रेक्षकांना ती बघायला मिळेल. दुपारी 12 वाजता तो सामना होईल. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जाते. 22 स्वरूपामध्ये हा पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पुन्हा एकदा श्रीनाथ सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. फुलटॉस चेंडू. चेंडूला लॉफ्ट केलेला, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फुल टॉस चेंडू होता. लॉलीपॉप डिलिव्हरी आणि भिरकावून दिला होता. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बॅटची इनर एज घेतली होती. यष्टीरक्षक झेपावला होता चेंडूवर. एक 34 धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढते. धावफलकावर 11. बिनबाद 11 अशी सुरुवात आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चेंडू टाकले श्रीनाथ याने आणि 11 धावा खर्च केल्या आहेत आतापर्यंत. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय कारण डावी आणि उजवी जोडी खेळपट्टीवर असल्यामुळे फिल्डिंग मध्ये हा बदल आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आता प्रथमच हनुमान हा पाहतो आपण. इनिशियल ओव्हर मध्ये जितक्या जास्त धावा होतील तेवढा बेनिफिट असेल गावदेवी केवणी दिवे संघाचा आपण जर विचार केला तर फायदेशीर आणि लाभदायक या धावा असतील. सुरुवात जर चांगली झाली तर निश्चितच मग एक मोठा टोटल निश्चितच धावफलकावर सेट झालेला बघायला मिळेल. झेल सुटलेला आहे. साधा सोप्पा झेल होता. कॅच ड्रॉप केलेले आहे. खगेश यांनी जीवनदान दिलेलं आहे. हनुमान एक धाव पूर्ण करते. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. 12 धावा. पुन्हा एकदा श्रीनाथ सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल. समोर जाईल डावखोरा बॅटर अरविंद ज्याने एक षटकार लगवलेले आहे. षटकाराने त्यांनी खातं खोललं होतं. श्रीनाथ अंदाधुंद बॅट चालवली होती. वेगवान चेंडू होता. बीट केलेल्या बॅटरला. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क कॉम्बिनेशन झालेलं नाही. चेंडू जातात डॉट. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 12. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. सुरुवात खूप चांगली झालेली आहे.
पुन्हा एकदा अंदाधुंद बॅट चालवली होती. चेंडू जातो निर्धाव. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर बिनबाद 12. एक दमदार सुरुवात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर गावदेवी केवणी दिवे या संघाची. यानंतर जो सामना होईल न्यू एकविरा पिंपळनेर आणि रिचार्ज स्मृती पायगाव. न्यू एकविरा पिंपळनेर संघ कर्णधार आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, आपण अभूतपूर्व नेत्रदीपक क्रिकेटचा हा सोहळा पाहतोय. पुंडास नगरीमध्ये प्रथमच भगवा करंडक 2024 आई गावदेवी माता मास्टर 40+ या संघाच्या विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या षटकासाठी सज्ज होईल बॉलिंग मार्कवर कैलास. एक लक्षात घ्यायचे, मिड इनिंग नंतर इनिंग ब्रेक नंतर लगेचच दोन संघांमध्ये टॉस केला जाईल आणि वेळे संदर्भात सर्व संघांनी सहकार्य करायचे. न्यू एकविरा पिंपळनेर आणि रिचार्ज स्मृती पायगाव आपण तयार राहायचं नाणेफेक करण्यासाठी. अंदाधुंद बॅट चालवली होती. ब्लाइंड स्विंग करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. चेंडू जातो डॉट. ब्युटिफुल डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर धावपलकावर 12 धाबा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला केपी सज्ज होतोय. चेंडूला मात्र अतिशय चांगला ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू झालेला लॉंग ऑन सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक झपाटलेल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचीत बाद. गडी क्रमांक 1 बाद होते. गावदेवी केवणी दिवे या संघात 13 धावांची भागीदारी झाली होती, पण सरते शेवटी धावबाद स्वरूपामध्ये ही भागीदारी फोडण्यामध्ये यश आलं आलिमगड टीमला. न्यू बॅटर परीक्षित मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. केपी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. सामोरं जाईल लेफ्ट हँडेड बॅटर मिस्टर अरविंद. अतिशय वेगवान चेंडू होता. अगदी बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता. फाईन डिलिव्हरी, गुड बॉलिंग. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 13. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, पण केपीने खऱ्या अर्थाने धावांना लगाम लावलेल्या दुसऱ्या षटकामध्ये ॲक्युरेट बॉलिंग बघायला मिळते. फक्त हलक्याने खेळलेलं आहे. सॉफ्ट अँड ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक झेपावतोय. खगेश चेंडूला उचलणार, फेकणार. तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे. एक सिंगल, एक धाव कंप्लीट करण्याचा. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर कार्डवर 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहेत. 14 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सज्ज होताना केपी बॉलिंग मार्कवर. केपीची प्रशंसा करावी लागेल. खूप जबरदस्त षटक तो हाताळतोय. अचूकता आणि भेदकता गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. चेंडूला एका हाताने एस्टनच्या मागे चांगला झेल. बिग विकेट. परीक्षित बाद होतोय. गेलं जैन याच्या आणि दुसरी सफलता मिळते इथे. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवर एक चौकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलेला आहे जरीमरी माता आलिमगड या संघाने. अगदी बरोबर. डबल माइंडेड झाला होता. मार दिया जाए या छोड़ दिया जाए, पण बॅटचा वरचा
कडा घेऊन चेंडू एसटीएनच्या मागे यष्टीरक्षक जैन याने खूप चांगला झेल संपन्न केला. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे. एक धाव निश्चितच तिथे पूर्ण करताना बॅटर या सिंगलने आता धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. खूप चांगले षटक दुसरं षटक बघायला मिळालं. केपीने या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी केली. अचूक टप्प्याची भेदक घातक गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये श्रीनाथ थोडासा महागडा ठरला होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केल्या पण धाबांना लगाम लावलेला आहे रोख लावलेला आहे दुसऱ्या षटकामध्ये केपीएने. आणि केपीएने दाखवून दिलेला आहे की मी या सीझनचा एक वेळ उत्कृष्ट गोलंदाज देखील राहिलेला हो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे इथं. आणि मी का गोलंदाज राहिलो होतं ह्या गोलंदाजीने त्यांनी दाखवून दिलेलं आहे. अगदी बरोबर. खूप चांगलं षटक त्याचं राहिलं. तिसऱ्या षटकासाठी खगेश सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर जम्पिंग शॉट खेळायचं होतं पण चेंडू आणि बॅटचं कुठल्या प्रकारचं कॉम्बिनेशन संपर्क झालेलं नाही. चेंडू जातं डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. खगेश पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर छोटासा रनवे राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र अगेन्स्ट टर्न खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. कव्हर पॉइंटला गचाल. क्षेत्ररक्षण एक सोडतोय दुसरा पकडतोय तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे. आता तिसरी धाव देखील पूर्ण होईल का? यस 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. एका धाब्याचं रूपांतरण 3 मध्ये. हीच तर क्रिकेटमध्ये खासियत आणि टेक्निक आहे. जेव्हा मोठे फटके येत नसतील तेव्हा चेंडूला तुम्ही गॅप मध्ये ढकलत चला. सिंगलला डबलमध्ये डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करा. निश्चितच तुमच्या चांगल्या धाबा स्कोरबोर्डवर बघायला मिळतील. आणि 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकताना धावपलकावर 18 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे सांगायचं झालं तर या चेंडूवर अर्धा षटकार आलेला आहे. हो अगदी बरोबर. 3 धावा पलून पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर खगेश. फुलटॉस चेंडू होता. उजव्या एसटीवरचा लोअर फुलटॉस चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ सीमारेषेवर. फक्त एकच धाव मिळेल एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या 19 2 गड्यांच्या मोबदल्यात. 19ला 2 खेळाडू बाद. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. खगेश देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल केला जातो. याचं कारण म्हणजे डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर नरेश पवार. बॅकफुटवर जाऊन चेंडूला फक्त हलक्या त्याने ड्राईव्ह केलेला. क्षेत्ररक्षक अजित आहे तिथे. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे. 2 धावा पूर्ण करण्याचा ओव्हर थ्रो झालेला आहे. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि होय पुन्हा एकदा 3 धावा या षटकामध्ये कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळाल्या. धावसंख्या वाढती. धावपलकावर 22. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 22 धावा 2 गडी बाद झालेल्या आहेत. नेल्सन फिगर. पुन्हा एकदा खगेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामोर जाईल बॅटर सलामीवीर अरविंद. 9 धावांवर खेळतोय. 1 षटकाराचा समावेश. अंदाधुंद बॅट चालवली होती. बॅटच्या टोवर लागून चेंडू जाते. शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक दक्ष. फक्त एकच धाव मिळेल एकापेक्षा काही नाही. या सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 23 धावा. सुरुवात खूप छान झाली होती. पहिल्या षटकामध्ये अत्यंत दर्जेदार सुरुवात बघायला मिळाली. 12 धावा आल्या पण त्यानंतर मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांना खीळ बसलेले. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले आहे. गाव देवी केवणी देवी या संघाला. पुन्हा एकदा खगेश. अतिशय चांगला चेंडू होता. चेंज ऑफ द पेस. वेग कमी केला. हलवार संत गतीने चेंडू टाकला. फलंदाजाला बेट केलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 23 2 गडी बाद. तर नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या. एकविरा पिंपळनेर आणि रिचा स्मृती पायगाव. आज दिनांक 2/2/2024 या स्पर्धेचा पहिला दिवस. आजपासून आई गावदेवी माता मास्टर 40+ पुंडास
आयोजित भगवा करंडक 2024 ला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिक, सर्व खेळाडू, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि जे क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. चारी बाजूला आपण नजर टाकली तर पूर्ण भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. ही भूमी संतांची, ही भूमी वारकऱ्यांची, ही भूमी छत्रपती शिवरायांची, ही भूमी श्री रामचंद्र प्रभू यांची राहिलेली आहे. अगदी बरोबर, चांगला उल्लेख केला आपण. संपूर्ण मैदान जर बघितलं तर भगवामय हे मैदान आपल्याला बघायला मिळते. भगवा करंडक 2024 या स्पर्धेला आजपासून प्रारंभ झालेला आहे. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर सावंत. अतिशय हर्ष उल्हासाचं वातावरण, आनंदाचं वातावरण पुंडास गावामध्ये, कारण प्रथमच 40+ क्रिकेटचा आपण महासंग्राम पाहतो या गावामध्ये. अतिशय चांगला चेंडू होता, चायनीज कट चेंडू येते फाईन लेगला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज मात्र दुसरी धाव घेताना धावचीत बाद होतोय. धावपलकर 24. शेवटच्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. दुसरी धाव घेताना बॅटर अरविंद हा धावचीत बाद झालेला आहे. न्यू बॅटर अमित येतोय क्रमांक 5 वर खेळण्यासाठी. सावंत राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, फायदा उचलता आलेला नाही. बीट झाला बॅटर, बीट झाला एसटी रक्षक. क्षेत्ररक्षक झेपावतोय चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. 2 धावा पूर्ण करतो अमित. धावसंख्या वाढते धावपलकर 26. पंचांचा 22 चा इशारा येते. एक्स्ट्राची मदत, अवांतर धावा या 2 मिळालेल्या आहेत. धावा येवत कशा येवत धावा येणे खूप अत्यंत गरजेचे आहे गावदेवी केवणी दिवे संघाच्या दृष्टिकोनातून. जय गोलेश्वर गुंदवली संघ देखील इथे दाखल झालेला आहे. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय पुंडास नगरीमध्ये. काही मात्रे आणि विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न येते. मनीष मात्रे यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न येते. फ्लिक केलेला आहे, चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. दुसरी धाव अमित याने पूर्ण केलेली आहे. झेल पण सुटला, 2 धावा पण बहाल केल्या त्या केवणी दिवे या संघाला. धावसंख्या वाढते धावपलकर 28. 28 ला 3 खेळाडू बाद. शेवटचं 4थं अंतिम षटक प्रगतीपथावर. नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर या. एकविरा पिंपळनेर संघ कर्णधार आणि रिचा स्मृती पायगाव. सावंत चांगला फटका ऑन साइड ला फ्लिक केलेला आहे. मिड विकेट सीमारेषेवरून चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली, धावबादची संधी निर्माण झाली होती, पुन्हा एकदा ती गमावली आहे. या अगोदर झेल बाद, झेल घेण्याचा दिनेशने चांगला प्रयत्न केला होता, कॅच ड्रॉप केला. आता धावबाद होता होता गडी वाचलेला आहे. धावसंख्या वाढते धावपलकर 30. सावंत गोलंदाजी खूप सुंदर करतोय पण क्षेत्ररक्षक त्याला हवी तशी साथ देत नाहीत मैदानाच्या आतमध्ये. उलटा चेंडू, क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार, मस्तक पे दस्तक, सिक्सर. चेंडूला भिरकावून दिला होता वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे जाणारा
अमितच्या बॅट मधून निघालेला हा दर्जेदार षटकार. रॉकेट 30 धावा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बरोबर. रॉकेट सिक्सर लगावला होता. बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट जातो. एसटी रक्षक बीट झाला, बॅटर बीट झाला. 2 धावा पूर्ण करताना अमित तिसरी धाव देखील होईल का? 3 धावा पूर्ण केलेल्या. गचाल क्षेत्ररक्षणाचा वारंवार फायदा घेताना गावदेवी केवणी दिवे संघाचे बॅटर अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवले विजयासाठी. जरीमरी माता आलिमघर संघासमोर नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर या. न्यू एकविरा पिंपळनेर आणि रिचा स्मृती पायगाव. सचिन मडवी आपलं पुंडास नगरीमध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. भगवा करंडक 2024 या स्पर्धेमध्ये न्यू एकविरा पिंपळनेर संघ कर्णधार आपण या नाणेफेक करण्यासाठी. न्यू एकविरा पिंपळनेर संघ कर्णधार आपण लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी या. सचिन मडवी आपलं पुन्हा एकदा हार्दिक मास्टर 40+ आयोजित भगवा करंडक 2024 उद्घाटनीय सामना 2 टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गावदेवी दिवे त्यांच्या विरोधामध्ये जरीमरी आलिमघर हा संघ. गावदेवी दिवे संघाने प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती लावल्यात 39 धावांचा टार्गेट दिलेला आहे ते जरीमरी माता आलिमघर संघाला. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे प्रेक्षकांचे खेळाडूंचे हार्दिक स्वागत आहे पुंडास नगरीमध्ये आणि आपण पाहत आहात भगवा करंडक 2024. जरीमरी माता आलिमघर संघाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, 2 सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावांचं लक्ष येणाऱ्या 24 चेंडूमध्ये कशा प्रकारे पार केलं जाईल या थोड्याच वेळामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे पुंडास नगरीमधील मैदान आपण पाहू शकता. भगवे पताके संपूर्ण मैदानाला आपल्याला पाहायला मिळतात.
अगदी बरोबर. उगवत्या सूर्याची निशाणी आहे भगवा आणि भारत देशाची देखील आपण पाहतोय निशाणी आहे खऱ्या अर्थाने. निश्चितच खूप चांगला उल्लेख केला राजू पाटील सर. पूर्ण भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय भगवा करंडक 2024 मध्ये. चला लेट्स प्ले. लगेच मॅच कडे वळूया. पहिल्या ओव्हर मध्ये गावदेवी दिवे संघाकडून राजू गोलंदाजीसाठी सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू. सेकंड इनिंग मधील 40 धावांचा पाठलाग करत असताना जरीमरी माता अलीमगड संघ पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. तो मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो मात्र झेल सुटली आहे. जीवदान मिळत आहे पहिल्या चेंडूवरती फलंदाज सावर याला. चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट आणि बॉल मध्ये हवा तितकासा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. पहिल्याच बॉलवरती एक धाव. यावेळेला आडव्या बॅटनं खूप चांगला स्ट्रोक आहे. जबरदस्त शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय बाहेर. सीमारेषा पलीकडे हा येतोय चौकार. स्ट्रोक पाहायला मिळाला श्रीनाथ यांच्या बॅट मधनं चौकार. खूप चांगली धून आपल्याला ऐकायला मिळते अक्षय डीजे यांच्या माध्यमातून. त्यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. मी फक्त एकच धाव. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 6 धावा धाव फलकावरती. कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. चांगली स्टार्ट फ्लाइंग सुरुवात इथून मिळत असताना जरीमरी माता आलिमगड संघाला. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटवर जाऊन जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत. दरम्यान खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान संधी होती ती 3 धावा घेण्याची आणि तो मात्र खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. यष्टांच्या मधोमध चांगली धावगती राखत असताना या 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. धाव फलकावरती धावा झालेत. 9 धावा धाव फलकावरती आहेत. गोंदवली संघ देखील आलेला आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे पुंडास नगरीमध्ये. मनीष म्हात्रे साहेबांना इन्व्हाइट करतोय. आपण देखील यायचं आहे. VIP डायजो. यावेळेला जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मग आउटफील्ड खूप फास्ट आहे. इथे गॅप शोधणं खूप गरजेचं आहे आणि तिथे काम केलं श्रीनाथने. फक्त गॅप शोधा, तुम्हाला आपाप रन्स इथे मिळतील. आणि आपण बघितलं स्क्वेअर केटचा अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. श्रीनाथ त्याच्या बॅटमधून धावसंख्या होती ती 13. खूप चांगली बॅटिंग श्रीनाथ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. जबरदस्त स्ट्रोक. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
धावफलकावरती आहेत 17. कुठलाही गडी आतापर्यंत बाद झालेले नाहीयेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये श्रीनाथ यांच्या बॅटमधनं आपल्याला 3 चौकार पाहायला मिळाले आणि त्याच्या जोरावरती धाव फलक नेऊन ठेवले ते 17 धावांवरती. कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना खूप चांगली सुरुवात करत असताना जरीमरी माता अलीमगढ संघ आणि मैदानाच्या आतमध्ये हे 2 बॅटर सामंत आणि त्यांच्यासोबत श्रीनाथ जबरदस्त बॅटिंग करत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सज्ज अरविंद. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर राजू यांच्या ओव्हरमध्ये आपल्याला 17 धावा पाहायला मिळाल्या. थोडंसं फास्ट खेळा, स्पीडअप करायचं आहे गावदेवी दिवे संघ. अरविंद गोलंदाजी ट्रॅकवरती, कर्णधार आलेत. इथून चांगली गोलंदाजी अपेक्षित जरूर आहे गावदेवी दिवे संघाला. राऊंड द विकेट नेवाला बॅटची एज. खेळाडू उपस्थित आहेत. तिथून होते मात्र काय अक्षरशः चेंडूवरती झेपवण्याचा प्रयत्न केला होता परंतु आउटफील्ड इतकी फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये. हा देखील येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मध्ये वेलकम 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 साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. दशरथ पाटील गुरुजी. टीम्स मध्ये जरीमरी माता अलीमगढ संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी दिवे संघ अशी ही लढत मित्रांनो आपण पाहत आहात. प्रथम बॅटिंग करत असताना दिवे संघाने 39 धाव फलकावरती लावल्या. 40 धावांचं लक्ष हे जरीमरी माता अलीमगढ संघासमोर दिलेलं आहे. त्यानंतर जरीमरी माता अलीमगढ संघाची धाव संख्या आपण पाहिली 24 धाव फलकावरती. 40 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात दोन्ही बॅटर कडून. याला आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर समजू शकले नाहीये फलंदाज. डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर आपल्याला हा डॉट बॉल पाहायला मिळाला. येणारे चेंडूंमध्ये जर विचार केला 13 चेंडू आहेत. त्यानंतर धावसंख्येचा विचार केला 16 धावांची गरज ही मॅच जिंकायची असेल जरीमरी माता अलीमगढ संघाला तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळी चेंडू हवेमध्ये डीप मधून आले. खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धाव फलक पुढे सरकत असताना धाव फलकावरती धावा आहेत 26 धावा. कुठल्या प्रकारचा गडी इथून मात्र बाद झाले नाही.
विकेट मिळालेली नाहीये. चांगली सुरुवात दोन बॅटर कडून आपल्याला पाहायला मिळते. जमेची बाजू विचार केला तर जरी मरी माता आलिमगड संघाकडे 10 विकेट्स अजून शाबूत आहेत. कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. येणारे चेंडू 12 धाव संख्येची गरज आहे. 14 प्रति षटकामागे 7 धावा या बनवाव्या लागतील. या उलट जर विचार केला तर गावदेवी दिवे संघाने इथून चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो. नेक्स्ट मॅच आपण टॉस कडे देखील जाणार आहोत. दोन टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. न्यू एकविरा पिंपळनेर त्यांच्या विरोधामध्ये रिचा स्मृती पायगाव अशी ही लढत मित्रांनो आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. येणारे चेंडू 12 आहेत. 14 धाव्यांची गरज आहे. इथून चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करणं आता मात्र गरजेचं आहे या मॅच मध्ये. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजित सज्ज झालाय. अजित याला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर इथून विकेट्स घ्याव्या लागतील. अचूक टप्प्यावरचा मारा तुम्हाला नक्कीच करावा लागेल. राऊंड द विकेट न राईट आर्म गोलंदाज अजित. शॉर्ट पिच चेंडू हॅम्बट करत असताना यावेळेला मात्र जोरदार प्रहार पाहायला मिळाला. डीप मध्ये खेळाडू आहेत कर्णधार अरविंद. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त मिळेल एकच धाव. 27 धावा धाव फलकावरती. येणारे चेंडू आहेत 11 धाव संख्येची गरज आहे ती 13. चांगली लढत चांगली मॅच मित्रांनो पाहायला मिळते. क्रिकेटचा महासंग्राम भगवा करंडक 2024 आणि पुंडास नगरीमध्ये प्रथमच हे आयोजन खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अजित यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अधिक बाउन्स यावेळी पाहायला मिळाला. अक्रॉस लाईन आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अँगल क्रिएट करत असताना गोलंदाज आपल्याला अजित गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी. असेच चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील या मॅच मध्ये. याला अजून एक डान्सिंग डाऊन ट्रॅक हा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा धाव फलकावरती. धावा आहेत 29 धावा धाव फलकावरती. 9 चेंडू 11 धावेची गरज. एखादा विकेट या मॅच मध्ये रंगत आणू शकतो. एखादा विकेट घ्यावा लागेल अजित यांना. त्या उलट विचार केला श्रीनाथ चांगल्या टच मध्ये आहेत आणि चांगल्या माइंडनं शांत डोक्यानं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान संधी होती एक धाव घेण्याची. एक धावेने धाव फलक पुढे सरकत असताना 30 धावा धाव फलकावरती. कुठल्याही विकेट आतापर्यंत मिळालेला नाहीये गावदेवी दिवे संघाला. अजूनही 10 धावांची गरज आहे. येणारे चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडू 10 धावेची गरज. चांगली लढत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली फाईट दोन्ही टीम्स कडून. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. खराब चेंडूची हाताळणी यावेळी पाहायला मिळते. पंच यावेळी दंडित करतायत. वाईट चेंडू आहे. खराब चेंडूची हाताळणी. अवांतर धावेने तुम्हाला 31 धाव संख्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा अजित. पुंडास गाव इनकडून यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. 7 चेंडू 9 धावेची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. कुठला संघ जिंकेल गावदेवी दिवे संघ की जरी मरी माता आलिमगड. चांगली फाईट आहे. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक. लॉंग ऑफला खेळाडू तिथं मात्र झाली आहे चुकी. एक्झॅक्टली झेल घेण्याची संधी होती परंतु बिग मिस्टेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जीवन दान दिलं जातंय फलंदाजाला
दरम्यान संधी होती ती एकच धाव इथं मात्र पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा आहेत 32. कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. बघा 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पहिल्या 1-2 चेंडूचा विचार केला तर एक मोठा फटका आला तर या मॅचची पूर्ण हवा निघून जाईल आणि एका दुसरा समजा डॉट गेला किंवा विकेट मिळाला तर रोमांच वाढवेल. अशी सिच्युएशन झालेली आहे आता या मॅचची. नक्कीच राजूवाडी सर रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओपनिंग सामना भगवा करंडक 2024 पुंडास नगरीमध्ये खूप चांगलं आयोजन आणि मी तर म्हणेल पूर्ण जे कैलास शेलार आहेत त्यात नंतर ऑल टीम्सने जो आई गावदेवी मास्टर 40+ संघाने जो प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न सत्यामध्ये उतरवत असताना हे आपल्याला सामने देखील आपल्याला पाहायला मिळतात पुंडास नगरीमध्ये. पहिला सामना अगदी या स्पर्धेची रंगत वाढवणारा सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना कारण 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 8 धावेची गरज. गोलंदाज नरेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. मॅच मध्ये काही होऊ शकतं. थोडं फास्ट थोडंसं स्पीडअप करा गावदेवी दिवे संघ. शॉट मिड विकेटला एक खेळाडू आहे. यावेळेला लेग कटर जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आणि अतिशय आपण बघितला तर क्लास या फटक्यामागे पाहायला मिळाला. फक्त हलकासा ड्राईव्ह केला आणि मिळतात 4 धावा. स्लोअर चेंडूवरती चांगला प्रहार पाहायला मिळाला. लेग कटर जरूर हाताला होता. ड्रायव्हिंग लेंथवरती चेंडू असताना ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान 4 धावेने तो मात्र मॅच खुली केली आहे असंच म्हणावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आहेत 36. कुठलाही विकेट आतापर्यंत मिळालेला नाहीये. नरेश पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती. यावेळेला मात्र बॅकफुट वर जाऊन बॅकफुट पंच खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. चांगला कमबॅक. चांगला पलटवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आहेत 4 धावेची गरज आहे. काय सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना मान्यवरांना. भगवा करंडक 2024. याला पुन्हा एकदा बॅकफुट पंच पाहायला मिळाला. खेळाडू उपस्थित आहेत. फक्त मिळेल एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण होतील का परंतु नाहीये. डायरेक्ट हिट. इथून मात्र पहिला गडी बाद होतोय. जरी मरी माता आलिमगड संघाचा श्रीनाथ याला परतावं लागेल. आज बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेले आहे दशरथ पाटील गुरुजी माजी सदस्य ठाणे जिल्हा परिषद. साहेब मी आपलं पुनश्च एकदा पुंडास नगरीमध्ये आई गावदेवी माता मास्टर 40+ पुंडास आयोजित भगवा करंडक 2024 या स्पर्धेमध्ये मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेट प्रेमी आणि कुस्ती प्रेमी निश्चितच पाहतोय आपण. दशरथ पाटील गुरुजी यांना व्यासपीठावर पाहतोय. साहेब आपलं पुनश्च एकदा मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. खूप चांगली मॅच मित्रांनो आपण अनुभवत आहात. भगवा करंडक 2024 मध्ये 3 चेंडू 3 धावेची गरज. सामना कोण जिंकेल प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला. सर्व मान्यवरांना प्रश्न पडलेला आहे. ज्या प्रकारे जर पाहिलं तर राजू यांच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. त्यात नंतर अरविंद यांच्या ओव्हरमध्ये 9 धावा. त्यात नंतर तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला अजित यांच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळालं होतं या मॅच मध्ये. त्यात नंतर नरेश हे देखील जबरदस्त मारा करताना पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सावन आलेत. खगेश आलेत गोलंदाजी मार्क बॅटिंग करण्यासाठी. यावेळी प्रश्न विचारला होता पंचांकडे अपील केली होती.
बॅटची एज आहे. यस, धावफलकावरती 38 धावा. येणारे चेंडू आहेत 2 धाव्यांची गरज. चेसिंग अँड ड्रेसिंग या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे. दोन चेंडू 2 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती लेग कटर फॉलो करण्याचा प्रयत्न. जबरदस्त मारा पाहायला मिळाला. चेंडूंवरती फिंगर रोल केले गेले. लेग कटर चेंडूच्या हाताने पाहायला मिळाली होती. बॅकफुट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू या मॅच मध्ये आता मात्र रंगत वाढते. 1 चेंडू 2 धावेची गरज. मॅच होती कुठे आणि आणून कुठे ठेवली आहे. जबरदस्त मारा नरेश यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती नरेश यांच्या ओव्हर मध्ये 4 धावा जरूर आल्या होत्या. त्यात नंतर कमबॅक करून ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू 2 धावेची गरज. क्रुशियल मोमेंट वरती मॅच आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना भगवा करंडक 2024 मध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय. 1 चेंडू मध्ये 2 धावा होणार. इथून एखादा विकेट, डॉट बॉल की फक्त मॅच टाय होणार. 1 चेंडू 2 धावेची गरज. फुल टॉस वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मॅच फिनिश. गावदेवी दिवे संघाने मॅच जिंकली आहे. अभिनंदन. हार्ड लक जरीमरी माता अलिमगड संघ. नरेश याने मात्र 6 चेंडू मध्ये 8 धावा असताना जबरदस्त मारा पाहायला मिळाला. डिपेंड केल्या गेल्या या धावा. काय मॅच पाहायला मिळाली पहिल्या सामन्यामध्ये भगवा करंडक 2024 मध्ये. 1 चेंडू मध्ये 2 धावेची गरज असताना चांगली गोलंदाजी नरेश यांच्या माध्यमातून. आपण जाऊया लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. सामनावीर नो डाऊट, कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. नरेश हे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी. त्यात नंतर बॅटिंग करत असताना देखील आपल्याला त्यांच्या बॅट मधनं 7 धावा पाहायला मिळाल्या आणि तेच ठरतायत या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. निश्चितच. आणि सामनावीरासाठी स्वर्गीय बालू सदू गोडे यांच्या स्मरणार्थ विजय बालू गोडे यांच्याकडून ट्रॉफी ही स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. सामनावीरासाठी त्यांचं नेते त्यांना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर त्यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम ही ट्रॉफी दिली जाईल, ज्या आम्हाला स्वर्गीय